खरी भक्ती. एका गावात दोन भाऊ राहत असतात. एक भाऊ पुजारी होता तर दुसरा भाऊ शेतकरी होता. एके दिवशी शेतकरी आपल्या भावाला भेटण्यासाठी त्याच्या घरी जातो. तेव्हा पुजाऱ्याच्या घरातील नोकर शेतकऱ्याला म्हणतो, मालक शंकराची पूजा करत आहेत, तुम्ही थोडा वेळ त्यांची वाट पहा. शेतकरी भावाच्या अंगणात एक खड्डा खणतो. थोड्या वेळाने तो पुन्हा नोकराला विचारतो, तुझ्या मालकांची पूजा झाली का? तेव्हा तो नोकर त्या शेतकऱ्याला म्हणतो, आता मालक विष्णूची पूजा करत आहेत. शेतकरी पुन्हा दुसरा खड्डा खणतो. पुन्हा तो शेतकरी त्या नोकराला आपला भाऊ काय करतोय हे पाहायला सांगतो. तेव्हा तो नोकर आत जाऊन डोकावून बाहेर येतो व सांगतो, आता मालक महाकाली देवीची पूजा करत आहेत. तो शेतकरीही पुन्हा तिसरा खड्डा खणतो. अनेक तास निघून जातात. इतक्या वेळात तो शेतकरी तिथे 7 खड्डे खणून ठेवतो. शेवटी पुजारी भाऊ पूजा संपून बाहेर येतो आणि भावाने केलेल्या 7 खड्ड्यांना पाहून म्हणतो, हे 7 खड्डे तू कशासाठी खणलेस? त्यावर शेतकरी भाऊ म्हणतो, जमिनीला पाणी लागते का ते पाहत होतो. त्यावर स्वतःला बुद्धिमान समजणारा भाऊ शेतकऱ्याला म्हणतो, अरे वेड्या, 7 खड्ड्यांऐवजी एकच खड्डा खणायचा होतास. तुला नक्कीच खड्ड्यामध्ये पाणी लागलं असतं. असे म्हणताच आपल्या हजरजबाबीपणा दाखवत शेतकरी आपल्या भावाला म्हणाला, अरे वेड्या, तू सुद्धा एकाच देवाची पूजा करायची होतीस. तुला सुद्धा देव प्रसन्न झाला असता आणि माझा वेळ वाचला असता, खोळंबा टळला असता, नाही का? खरी भक्ती. कथा लंबकर्ण नावाचं गाढव. लंबकर्ण नावाचं गाढव एका दाट जंगलात करलकेशर नावाचा सिंह राहत होता. दुसरक नावाचा लांडगा सतत सिंहाची सावलीसारखी साथ करीत असे. सिंह रोज एका जनावराची शिकार करी. सिंहाने खाऊन उरलेलं मांस लांडगा खात असे. हा नित्याचा क्रम होता. अशा प्रकारे लांडग्याचे दिवस सुखानं जात होते. एके दिवशी सिंहाची व हत्तीची जुंपली. त्या लढाईत सिंह जबर जखमी झाला. सिंह जखमी झाल्यानं शिकार करू शकत नव्हता. सिंह शिकार करू शकत नसल्यानं लांडग्याची उपासमार होऊ लागली. काही दिवस गेल्यावर लांडगा सिंहाला म्हणाला, महाराज, खूप दिवस उपासमार झाल्यानं मी खूप अशक्त झालो आहे. मी तर इतका अशक्त झालो आहे की मला 4 पावलं टाकणं देखील आता अवघड झालंय. या अवस्थेत मी आपली सेवा कशी काय करू, सांगा ना. सिंहानं लांडग्याला सूचना केली की मी जखमी असून सुद्धा शिकार करू शकेन. असा प्राणी शिकारीसाठी शोध. हे ऐकून दुसरक लांडगा शिकार शोधण्यासाठी एका खेड्यात गेला. लंबकर्ण नावाचं एक गाढव खेड्याच्या वेशीपाशीच चरत होतं. नावाप्रमाणेच गाढवाचं कान लांब होते व तो अतिशय अशक्त होता. लांडग्यानं गाढवाला विचारलं, काकाजी, आपण कसे आहात? आपण किती बारीक व अशक्त झाला आहात? सर्व काही नीट आहे ना? लंबकर्ण म्हणाला, अहो नाही ना, खरंच काही नीट नाही हो.
माझा मालक माझ्याकडून पिळून पिळून काम करून घेतो, पण मला पोटभर खायला देत नाही, म्हणून मी खूप अशक्त झालोय. लबाड कोल्हा म्हणाला, अरे तुझी अशी स्थिती असली तर माझ्याबरोबर चल. मला एक ठिकाण माहिती आहे, ते सदैव हिरवगार असतं. खाऊन पिऊन थोड्याच दिवसात तू खूप सशक्त होशील. लंबकर्णाच्या मनात काही शंका भीती होती. तो म्हणाला, मी एक पाळीव जनावर आहे. मला वाटतं रानातल्या हिंस्र प्राण्यांना मी तेथे असणं आवडणार नाही, आणि म्हणून मला ते कदाचित ठार मारतील. लांडग्यानं त्याला आश्वासन देत सांगितलं, अरे तुझी भीती निरर्थक आहे, कारण ती संपूर्ण जागा माझ्या रक्षणाखाली आहे. पण लंबकर्णाचा विश्वास काही लांडग्याच्या शब्दावर बसत नव्हता. गाढवाला अजून एखादी लालूच दाखवण्याचा विचार करत लांडगा म्हणाला, अहो काका, अगदी निसंकोचपण व भीती न बाळगता तुम्ही माझ्या बरोबर या. त्या जागेवर 3 गाढविणी आहेत. तिघी सबंध दिवस हिरवगात गवत शांतपणे खात असतात. लग्न करण्याची त्यांची खूप इच्छा आहे. त्यांनीच मला एक गाढव वर म्हणून शोधून आणायला सांगितलंय, ज्याच्याशी त्या लग्न करू शकतील. आणि गाढवाच्या तोंडाला पाणी सुटलं की व तो लांडग्याबरोबर जायला तयार झाला. लांडगा गाढवाला घेऊन जंगलात पोहोचला. गाढवाला पाहून सिंहाला आनंद झाला आणि सिंह उठू लागला. गाढवानं सिंहाला उठताना पाहताच धूम ठोकली. सिंहानं पळून जाणाऱ्या गाढवावर झेप टाकली खरी, पण गाढव शितापीनं पळून गेलं. सिंहाच्या हाती काहीच लागलं नाही. लांडगा मनापासून सिंहावर रागावला होता. लांडगा म्हणाला, तुम्ही एका साध्या गाढवाला मारू शकत नाही, तर हत्तीशी कशी लढत देणार? सिंहाला या घटनेची लाज वाटली. सिंह शरमला आणि लांडगा म्हणाला, मी परत एकदा गाढवाला फशी पाडण्याचा प्रयत्न करतो, पण या खेपेस तुम्ही खूप काळजी घ्या. गाढव परत येईल याची खात्री सिंहाला वाटत नव्हती हो, तरी सिंहानं दक्ष राहायचं ठरवलंच. नंतर लांडगा परत गाढवाच्या मागावर निघाला. थोड्या वेळानं माग काढता काढता गाढव तळ्याजवळ उभं असलेलं लांडग्याला दिसलं. लांडगा गाढवाला म्हणाला, काका तुम्ही का पळालात सांगा पाहू. तेव्हा गाढव म्हणाले, मुला, मी जवळजवळ ठार झालो होतो रे. माझ्यावर चाल करून आलेला तो भयंकर प्राणी कोण होता? लबाड लांडग्यानं उत्तर दिलं, अहो काका, तो प्राणी दुसरं तिसरं कोणी नसून त्या 3 गाढविणीपैकी एक गाढवी होती. गाढवी, तिला तुम्ही खरंच इतके आवडलात की तिनं तुम्हाला मिठी मारायचा प्रयत्न केला होता, पण तिचा खट्याळपणा तुमच्या लक्षात आलाच नाही. ती प्रेम करत होती व तुम्ही भित्र्यासारखे पळून गेलात. आता ती गाढवी तुमच्याशिवाय जगूच शकत नाही, आणि जर तुम्ही तिच्या जीवनात पती म्हणून आला नाही तर तिनं स्वतःचं जीवन संपवण्याचं ठरवलंय. तुम्ही तिच्याशी लग्न करायलाच पाहिजे. आता मूर्ख गाढवानं लांडगाच्या शब्दावर विश्वास ठेवला ना राव, व ते सिंहाकडे परत आलं. यावेळेस मात्र सिंहानं कोणतीही चूक न करता मूर्ख गाढवाला ठार मारलं. गाढवाला ठार मारल्यावर सिंह नदीवर स्नानास गेला. जाताना लांडग्याला मेलेल्या गाढवाच्या प्रेताचं रक्षण करायला सांगितलं. सिंह दृष्टीआड जाताच लबाड लांडग्यानं गाढवाचे 2 कान
व मेंदू खाऊन टाकला. सिंह आंघोळ करून परतला. गाढवाचे कान व मेंदू जागेवर नाही हे त्याच्या लक्षात आला. सिंहाच्या मनात दाट संशय आला की हे कृत्य लबाड लांडग्याच असावं. पण लांडग्यानं थाप मारली की गाढवाला जन्मापासूनच कान व मेंदू नव्हता. लांडगा याच्या समर्थनार्थ म्हणाला, गाढवाला जर कान असते तर त्याला तुमची आरोळी ऐकू आली असती. तसंच जर त्याला मेंदू असता तर तुम्ही त्याच्यावर हल्ला केल्यावरही ते परत आलं नसतं ना महाराज. लांडग्याचं हे सांगणं सिंहाला मात्र पटलं आणि दोघांनी आनंदात ते मांस खाल्लं. तात्पर्य काय मंडळी, माणसं जेव्हा एखादा मुद्दा तुम्हाला परत परत पटवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांचा स्वार्थच त्यांच्यात मनात असतो. पहिल्यांदा आलेल्या अनुभवावरून सुद्धा गाढव धडा शिकलं नाही. त्यामुळं दुसऱ्या खेपीस गाढवाला प्राण गमवावे लागले. आपण यापुढे गाढव बनू नका व आपल्या सभोवतालच्या लबाड लांडग्यांनी आपल्याला एकदा फसवल्यावर त्यांना परत फसवण्याची संधी देऊ नका. कथा चिमणी व हत्ती. चिमणी व हत्ती. एका जंगलातील झाडावर चिमणीचं एक जोडपं राहत होतं. चिमणीचं हे जोडपं अतिशय आनंदात राहत होतं. झाडाच्या फांदीवर त्यांचं घरटं होतं. त्या चिमणीनं एकदा अंडी घातली. त्याच दरम्यान एकदा झाडाखाली विश्रांती घेण्यासाठी एक हत्ती झाडाच्या सावलीत येऊन बसला. त्या दिवशी खूप उकाळा होत होता. हत्तीने गंमत म्हणून झाडाची फांदी मोडली. त्याच फांदीवर चिमणीचं जोडपं होतं. घरट्यातली अंडी खाली पडून फुटली, पण कसं बस चिमणीचं जोडपं मात्र वाचलं. आपली अंडी फुटलेली बघून चिमणी हुंदके देऊन रडू लागली. सुदनसुख नावाचा खंड्या पक्षी तेथे आला. तो या जोडप्याच्या जवळ आला. खरं म्हणजे हा या जोडप्याचा मित्र होता. खंड्या पक्षी जोडप्याला समजावत म्हणाला, मरण पावलेला माणूस व गेलेली वेळ कधीच परत येत नाही, म्हणून शोक करू नका मित्र हो. चिमणी म्हणाली, तू जे म्हणतोस ते अगदी खरं आहे, पण जोपर्यंत तो दुष्ट हत्ती जिवंत आहे तोपर्यंत माझं दुःख कमी होणार नाही. त्या हत्तीने जर ती फांदी तोडली नसती तर कदाचित माझे अंडे फुटले नसते. खंड्या, तू जर त्या दुष्ट हत्तीला मारायला मला मदत केलीस तरच माझं दुःख नाहीसं होईल. खंड्यानं चिमणीला आनंदानं मदत करायचा होकार दिला. खंड्या उडत उडत विनरवा नावाच्या माशीकडे गेला. खंड्यानं सर्व हकीकत माशीला सांगितली. माशीनं लगेचच चिमणीला मदत करायचं कबूल केलं. नंतर खंड्या व माशी दोघेही मेघानंद नावाच्या बेडकाकडे गेले. बेडूक माशीचा जिवलग मित्र होता. सारं काही ऐकल्यानंतर बेडकाला दुष्ट हत्तीचा खूप खूप संताप आला. तो म्हणाला, आपल्या एकत्रित ताकदीपुढं हत्तीची काय ताकद. बेडकानं एक डाव रचला. त्याप्रमाणे माशीनं जाऊन हत्तीच्या कानाशी कर्णमधुर आवाज काढायचा. माशीचा तो मधुर आवाज ऐकून हत्तीने डोळे मिटताच खंड्यानं जाऊन तीक्ष्ण चोचीनं हत्तीचे डोळे फोडायचे. भर दुपारी हत्तीला तहान लागेल व तो पाणी शोधायला बाहेर पडेल. बेडूक एका खोलीत दरीतून ड्राव ड्राव असा आवाज काढेल. हत्ती बेडकाच्या आवाजाच्या दिशेनं पाण्यासाठी जाईल व या खोल दरीत पडून मरून जाईल.
त्या तिघांनी रचला डाव आणि डाव पूर्णपणे अंमलात आणला आणि खरोखरच हत्ती खोल खोल दरीत पडून मेला. तात्पर्य मित्र हो, एकट्याला जे काम करता येत नाही ते कित्येकदा संघटित होऊन सहज करता येतं. परंपरेनं लोक सांगतात की काय, स्वयंपाकात अनेक आचार्यांनी लुडबुड केली तर पदार्थ बिघडतो. पण हा अनुभव सदा सर्वदा खरा नाही. नीट आयोजन करून प्रत्येकाचं काम नीट नेमून प्रत्येकानं जबाबदारीनं पार पाडलं तर इच्छित काम तडीच जातं. दुसरी गोष्ट याच्यातून शिकण्यासारखी आहे, जी माणसं मान्यवर व बलवान आहेत त्यांनी दुर्बलांना कमी लेखून त्यांना पायदळी तुडू नये, कारण अशी मागणूक तुमच्यावरच उलटू शकेल. हे मात्र या ठिकाणी ध्यानी ठेवलं पाहिजे. कथा 2 सापांची गोष्ट. देवशक्ती नावाचा एक राजा होता. देवशक्तीचा पुत्र राजपुत्र एकदा तोंड उघडं ठेवून झोपला होता. त्याच वेळेस एक साप राजपुत्राच्या तोंडात शिरला. त्यामुळं राजपुत्र खूप अशक्त होत गेला. राजानं पुष्कळ वैद्यांना राजपुत्राची तब्येत दाखवली, पण सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. राजपुत्र इतका खिन्न झाला की त्यानं सर्व वैभव सोडून दिलं व तो अरण्यातील एका आश्रमात संन्याशासारखा राहू लागला. बाली नामक एक दुसरा राजा होता. त्याला 2 कन्या होत्या. त्यातली एक कन्या सकाळी राजाला अभिवादन करून म्हणत असे, राजाला उदंड आयुष्य लाभो. राजाच्याच कृपेनं आपल्याला आनंद व सुख प्राप्त होत असतं. दुसरी कन्या सकाळी बाली राजाला अभिवादन करताना म्हणत असे, हे राजा, तुम्ही तुमच्याच कृत्याची फळं चाखा. एक दिवस राजा दुसऱ्या राजकन्येवर खूप रागावला व त्यानं तिला शिक्षा म्हणून तिचं लग्न एका सामान्य माणसाशी लावून द्यायचं ठरवलं. बाली राजानं मंत्र्याला बोलावलं व फरमावलं, या मूर्ख राजकन्येला एखाद्या अनोळखी परक्या माणसाला देऊन टाका, म्हणजे तिला तिच्या कृत्याची फळं चाखायला मिळतील. त्या राजकन्येला रानात राहणाऱ्या पोटात साप असलेल्या आश्रमातील राजपुत्राशी विवाहबंधनात अडकवलं. राजकन्येनं काहीही तक्रार न करता राजपुत्राचा स्वीकार केला. राजकन्येनं एक दिवस राजपुत्राला दुसऱ्या गावी नेलं. मी दुपारच्या भोजनाची व्यवस्था करून येते, तोपर्यंत येथेच थांबा, असं सांगून राजकन्या गेली. राजपुत्र एका तळ्याच्या काठी थांबला. वाऱ्याची झुळूक वाहत होती व राजपुत्राला तळ्याकाठी गाढ झोप लागली. राजपुत्राच्या पोटातील साप श्वासोच्छवास करण्यासाठी धडपडत होता. सापाचा श्वास कोंडला होता म्हणून साप राजपुत्राच्या पोटातून बाहेर पडला. नेमका तेथे एक दुसरा साप आपल्या बिळातून बाहेर पडून कोवळ्या उन्हात बागडत होता. दोघेही साप एकमेकांशी गप्पा मारू लागले. तेवढ्यात राजकन्या तेथे आली. सापांना बोलताना बघून तिला कमालीचं आश्चर्य वाटलं. झाडाच्या मागे लपून ती कान देऊन सापांचं संभाषण ऐकत होती. दुसरा साप पहिल्या सापाला सांगत होता, अरे दुष्टा, तू या राजपुत्राला का त्रास देतोय? राजपुत्राच्या पोटात राहणं तू का सोडून देत नाहीत? पहिल्या सापानं उत्तर दिलं, तुझ्या बिळाखाली 2 मडकी भरून संपत्ती ठेवली आहे. तू ती संपत्ती का खराब करत आहेस ते आधी सांग. दुसऱ्या सापानं रागारागानेच उत्तर दिलं, तुला सहज मारता येईल हे कोणाला ठाऊक नाही का? जर कोणी कांजीत मोहरीचं तेल घालून राजपुत्राला प्यायला दिलं तर तू तात्काळ मरशील. पहिला साप रागाने म्हणाला, उकळतं तेल किंवा उकळतं पाणी तुझ्या बिळात ओतलं तर तू ठार होशील. हे काय दुसऱ्यांना ठाऊक नाही?
राजकन्येनं हे सर्व ऐकलं व दोन्ही सापांनी सांगितलं होतं तसं तिनं केलं. त्यामुळं दोन्ही साप ठार झाले. राजपुत्र बरा झाला. राजपुत्राला चतुर व चांगली बायको मिळाली व तिच्या अक्कल हुशारीनं त्याला दुसऱ्या सापाच्या बिळात असणारी भरपूर संपत्ती मिळाली. त्यानंतर राजपुत्र आपल्या पत्नीस राजा देवशक्तीकडे सर्व संपत्ती घेऊन गेला. ते सर्वजण यानंतर सुखानं राहू लागले. गुपित उघड केली तर मृत्यू व सर्वनाश ओढावतो. प्रकार करणाने गोष्ट पूर्ण केली. तात्पर्य, आपलं गुपित राखून ठेवण्याचं महत्व पुन्हा पुन्हा पटवून देण्याचं कारण नाही. बरोबरी साधण्यासाठी किंवा कोणालाही त्रास देण्यासाठी त्यांची गुपितं जाहीर करून काहीच सिद्ध होत नाही. कारण दुसरेही तसंच करतील ना. सरते शेवटी तुम्ही स्वतःचा नाश करून घेता. कारण तुमची गुलदस्त्यातली गुपितं जगजाहीर होतात. कथेचं नाव आहे धर्मबुद्धी व पापबुद्धी. धर्मबुद्धी व पापबुद्धी. दोन मित्र एका शहरात राहत होते. त्यांची नावे धर्मबुद्धी व पापबुद्धी अशी होती. धर्मबुद्धी खूप हुशार होता, पण पापबुद्धी अज्ञानी होता. एकदा पापबुद्धीनं दुसऱ्या गावी जाऊन धर्मबुद्धीच्या मदतीनं भरपूर धन कमवायचं ठरवलं. धर्मबुद्धीची संपत्ती त्याला फसवून हडप करायची असा त्याचा डाव होता. एक दिवस पापबुद्धी धर्मबुद्धीला म्हणाला, मित्रा, तुला अशी कोणती कृती करावीशी वाटते की जी केल्याचा तुला तुझ्या वृद्धापकाळातही अभिमान वाटेल? तुझ्या मुलांना तू आठवणीत सहभागी करून शकशील अशा आठवणी तुझ्याजवळ आहेत काय? तू जर परदेशात गेला नाहीस तर तू मुलांना काय सांगशील? माणूस जर नव्या भाषा शिकला नाही व त्यानं दुसऱ्यांची संस्कृती दूरदेशी जाऊन जाणून घेतली नाही तर माणसाचं आयुष्य व्यर्थ आहे. धर्मबुद्धीला पटलं. तो पापबुद्धीबरोबर परदेशात जायला तयार झाला. एक दिवस पहाटे शुभ काळ पाहून ते दोघे परदेशी जायला निघाले. त्या दोघांनी स्थलांतर करून स्वतःच्या धंद्यांचा जम बसवला. पुष्कळ पैसा व संपत्ती मिळवली आणि मग मातृभूमीत परतायचं ठरवलं. ते दोघे नगरीच्या अगदी जवळ येऊन ठेपले. तोच पापबुद्धीने धर्मबुद्धीला म्हटलं, मित्रा, आपण एवढी संपत्ती घेऊन घरी जाणं योग्य नाही. आपले नातेवाईक, सगळे सोयरे व मित्र आपल्याकडून पैसे मागतील. म्हणून आपण संपत्तीचा बराचसा भाग येथेच जंगलात पुरून ठेवूया व थोडी संपत्ती घेऊन शहरात जाऊया. आपण जरूर गरज भासेल तेव्हा येथे येऊ व संपत्ती घेऊन जाऊ. धर्मबुद्धीला हे योग्य वाटलं आणि त्याने सहमती दर्शवली आणि बरीचशी संपत्ती पुरून ठेवली आणि दोघेही आपापल्या घरी परतले. पापबुद्धी त्याच रात्री संपत्ती पुरलेल्या ठिकाणी पोहोचला व सर्व पुरलेली संपत्ती घेऊन घरी आला. दुसऱ्याच दिवशी पापबुद्धीने धर्मबुद्धीला सांगितलं, मित्रा, आपल्याला मोठ्या कुटुंबाची देखभाल करावायची आहे, म्हणून आपण आपली संपत्ती घेऊन येऊया. दोघं संपत्ती पुरलेल्या ठिकाणी गेले. आपली सगळी संपत्ती गायब झालेली पाहून धर्मबुद्धी दुःख सागरात बुडाला. हे कृत्य लबाड पापबुद्धीचं असावं असं धर्मबुद्धीला वाटत होतं. तो पापबुद्धीला कडसावून म्हणाला, माझी संपत्ती परत कर, नाहीतर मी राजाकडे तुझ्या विरुद्ध तक्रार करीन.
पापबुद्धीनं खोटेपणाने सर्व आरोप जे होते ते नाकबूल केले. दोघेही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करू लागले. शेवटी न्याय मिळविण्यासाठी दोघेही राजदरबारात गेले. मुख्य न्यायाधीशानं दोघांना शपथ घ्यायला सांगितली. पापबुद्धीनं शपथ घेतली नाही. पापबुद्धीनं मुख्य न्यायाधीशाजवळ तक्रार मांडली की निवाळा देण्याची ही पद्धत नाही. त्याने सुचवलं की सर्वप्रथम लिखित दस्तऐवज तपासण्याची पद्धत आहे. असा कोणताच दस्तऐवज नसल्यास न्यायाधीश महाशयांनी कोणी साक्षी आहे का ते तपासून पाहावं. तसंही नसल्यास शपथ घेणं हा शेवटचा उपाय आहे. पापबुद्धी पुढे म्हणाला, वणदेव हाच आपला साक्षीदार. फक्त वनदेवालाच खरा गुन्हेगार ठाऊक आहे. राजदरबारातील सर्वांना पापबुद्धीच्या तर्काबद्दल समाधान वाटलं. दुसऱ्याच दिवशी सर्वांनी विनात जाऊन वनदेवतेला विनंती करायचं ठरवलं. पापबुद्धीनं स्वतःच्या बापाला शमीवृक्षाच्या ढोलीत जाऊन लपायला सांगितलं व तो बापाला म्हणाला, जेव्हा तुम्हाला गुन्हेगाराबद्दल विचारण्यात येईल तेव्हा तुम्ही धर्मबुद्धीचं नाव सांगा. पापबुद्धी दुसऱ्याच दिवशी न्यायाधीश व दरबारी मान्यवरांना घेऊन वनात गेला. शमीवृक्षासमोर पापबुद्धी जाऊन उभा राहिला व मोठ्याने ओरडला, हे वनदेवा, तुम्हाला खरा गुन्हेगार ठाऊक आहे? कृपया आम्हाला त्याची नावं सांगा. शमीवृक्षाच्या ढोलीत आत बसून पापबुद्धीच्या बापानं मोठ्यानं उत्तर दिलं, धर्मबुद्धी हाच गुन्हेगार आहे. धर्मबुद्धी हाच गुन्हेगार आहे. त्यानेच सर्व संपत्ती चोरली आहे. त्यानेच सर्व संपत्ती चोरली आहे. अशा प्रकारे गुन्हेगाराचं नाव ऐकून सर्वजण चपापले. धर्मबुद्धीच्या तोंडून शब्दच बाहेर पडेना. त्याच्या तात्काळ लक्षात आलं की पापबुद्धीनंच शक्कल लढवली असेल. धर्मबुद्धीने सर्व कटाची पाळमुळं शोधून काढायचं ठरवलं. त्यानं आजूबाजूला पडलेल्या काळ्या गवत व पाने यांचा ढीग त्या ढोलीजवळ केला, शमीवृक्षाजवळ केला व पेटवून दिला. थोड्या वेळानं पापबुद्धीचा बाप अर्ध भाजल्या स्थितीत त्या शमीवृक्षाच्या ढोलीतून बाहेर पडला. जमलेला प्रत्येक माणूस आपल्याकडे आश्चर्यानं बघत आहे हे पाहून पापबुद्धी आणि त्याची बुद्धी कटाची साध्यंतपूर्ण माहिती दिली. सर्व कट उघडल्या आणि उघड केल्यावर पापबुद्धीचा बाप कोसळला व मरण पावला. तात्पर्य काय मित्र हो? मूर्ख माणसांना वाटतं की ते फार हुशार आहेत. अशी माणसं आपल्या सगळ्या सोयऱ्यांना देखील संकटात ढकलायला मागे पुढे पाहत नाही. आयुष्यात परिणामकारक रीतीने काम करायचं असेल तर स्वतःचा व दुसऱ्याचा अदमास आधी घ्या व मग पाऊल उचला. फसवणं हे मुळातच वाईट व तुमच्या मित्राला तुमचे सावज बनवणं तर खूपच तिरस्करणीय आहे. व मित्रच जर बुद्धिमान असेल तर फसवणाऱ्याच्याच वाट्याला दुःख येईल. जे अत्यंत अधाशी असून नीतिमत्तेची चाल ठेवत नाहीत त्यांना वाईट प्रसंगांना सामोरं जावं लागतं. आर्थिक नुकसानही या लोकांना सोसावं लागतं. अरे बापाच्या वेदनामय मृत्यूला पापबुद्धीच कारणीभूत होता. ही गोष्ट आपल्याला सच्ची निस्वार्थी मैत्री न ठेवणाऱ्यांपासून सावधगिरी बाळगण्याचा इशारा देते. नाहीतर आपणच त्यांच्या दुष्कृत्यांचे डोळे मिटून विश्वास ठेवल्याने भागीदार होतो व शेवटी त्यांच्या गुन्ह्याच्या शिक्षेतही वाटेकरी होतो. कथा आहे बगळा व खेकडा. बगळा व खेकडा. एका दाट जंगलात एक तळं होतं. तळ्याच्या भोवती पुष्कळ प्राणी राहत असत व तळ्यातलं पाणी पीत असत. एक बगळा तेथे राहत असे, पण म्हातारपणानं
तो शिकार करू शकत नव्हता. आता एकदा बगळा खूप खूप भुकेलेला होता. तलावाच्या काठी उभं राहून बगळा रडू लागला. बगळ्याला ओक्साबोक्शी रडताना पाहून खेकड्यानं विचारलं की तू का रडत आहेस रे बाबा? बगळ्यानं ढोंगीपणानं उत्तर दिलं, बाळा, मी संन्यास घेतला आहे. या तळ्यातल्या माशांना मी मारू शकत नाही, म्हणून मी प्रायश्चित्त घ्यायचं ठरवलंय. मी मरेपर्यंत उपवास करण्याची प्रतिज्ञा केली आहे. मला सहज संधी मिळाली तरी मी मासे मारत नाही. त्याचं कारण माझी प्रतिज्ञा. खेकड्यानं बगळ्याला विचारलं, पण तुम्ही रडण्याचं रहस्य काय? तेव्हा बगळा म्हणाला, मला तळ्याबद्दल खूप आपुलकी वाटते व तळ्यातल्या सर्व प्राण्यांबद्दल प्रेम वाटतं. मी या तळ्याकाठी वाढलोय, या प्राण्यांबरोबर खेळलोय, पण मला एका ज्योतिषाकडून कळलं की पुढची 12 वर्ष पाऊस पडणार नाही. असं खरंच घडलं तर तळं सुकून जाईल. या विचारानं मला रडू येतंय, कारण दुसऱ्याचं दुःख मला सहन होत नाही. म्हणून मी माझ्या आयुष्याचा शेवट करावयास ठरवलं आहे. बगळा ही गोष्ट खेकड्याला सांगत होता. हे ऐकून सर्व मासे तळ्याच्या काठी जमा झाले. माशांना ही भविष्यवाणी कळताच ते भयभीत झाले. या अटळ विनाशापासून वाचवण्यासाठी काही मार्ग आहे का, असं सर्व मासे बगळ्याला विचारू लागले. बगळा दिलासा देत म्हणाला, या तळ्यापासून थोड्याच अंतरावर एक मोठा पाण्याचा साठा आहे. अगदी पुढची 24 वर्ष पाऊस पडला नाही तरी हा अवाढव्य साठा संपणार नाही. आपल्या तळ्याच्या आजूबाजूचे सर्व प्राणी त्या प्रचंड साठ्याच्या दिशेने जात आहेत. तुम्ही सर्वांनी सुद्धा तिकडेच जायला हवं. हे ऐकल्यावर सर्व माशांनी त्या पाण्याच्या साठ्यापर्यंत पोहोचण्यास असमर्थता दर्शवली. आम्हाला चालता येत नाही तर आम्ही तेथे कसे पोहोचू सांगा? बगळ्याने त्यांना मदतीचं आश्वासन दिलं. तो म्हणाला, अरे मी तुमच्यापैकी प्रत्येकाला माझ्या पाठीवर बसून घेऊन जाईन. हळूहळू बगळ्याने एकेका माशाला पाठीवरून न्यायला सुरुवात केली. तो प्रत्येक माशाला निर्जन ठिकाणी दगडावर आपटून ठार मारत असे व खात असे. लबाड बगळा अशा युक्तीनं स्वतःचं पोट भरत असे. खूप दिवस बगळ्याचं हेच चाललं होतं. एक दिवस खेकडा बगळ्याला तक्रारीच्या स्वरात म्हणाला, तू किती कृतज्ञ आहेस. अरे या गंभीर गोष्टीबाबत सर्वप्रथम मी तुझ्याशी चर्चा केली, पण तू इतके दिवस लोटले तरी माझ्याकडे काही लक्ष दिलं नाहीस. आज तू मला पाण्याच्या साठ्याकडे घेऊन चल. तू मला तिथे जायला मदत कर. खेकड्याची विनंती ऐकून बगळ्याला आनंद झाला. रोज रोज एकाच चवीचे मासे खाऊन बगळ्याला कंटाळा आला होता. बगळ्याला बदल हवा होता. त्याला वाटलं, चला तेवढाच रोजच्या जेवणात बदल. खेकड्याला पाठीवर बसून बगळा खडकाच्या दिशेनं आकाशात उडाला. खेकड्यानं खडकावर हाळं पसरलेली बघताच त्याच्या मनात संशय आला. पण खेकड्यानं आपण घाबरलो आहोत असं दाखवलं नाही. खेकड्यानं विचारलं, बगळे दादा, पाण्याचा साठा किती लांबवर आहे? बगळ्यानं सांगितलं, तुला खडक दिसतोय का? हाच तो पाण्याचा साठा. तुझ्याही नशिबी जे माशांच्या वाट्याला आलं तेच येईल. बगळ्यानं जोरानं खडकावर झेप घेतली. खेकड्यानं अतिशय जोरानं बगळ्याच्या मानेला आपल्या नांगीने विळखा घातला. बगळा गुदमरून मरण पावला आणि खेकड्यानं आपली सुटका करून घेतली. तात्पर्य काय मित्र हो या गोष्टीचं?
की लोकांनी दिलेल्या वचनावर विश्वास ठेवू नये, विसंबून तर मुळीच राहू नये. सतत खोटं बोलणारे भरपूर असतात. जी माणसं काळजीपूर्वक वागत नाहीत त्यांचा गैरफायदा उठवण्यासाठी खोटं बोलणारे सदैव तयार असतात. अशा माणसांपासून सावध राहा. ते निरनिराळ्या युक्त्या वापरतात, अनेकदा प्रचंड भीती दाखवतात. नेमकं हेच बगड्यानं केलं. त्याने दहशतही पसरवली. बगड्याला अति हाव होती व तो लबाळही होता, पण त्याची हाव त्याच्यावरच उलटली. अशा व्यक्तींना त्यांच्याहून जास्त कावेबाज व्यक्ती भेटू शकते. कदाचित ती व्यक्ती सूड उगवणारी असू शकेल. अशा व्यक्ती त्यांच्या कल्पनेपेक्षाही जास्त धोकादायक असू शकतात. आयुष्यात वैभव मिळविण्यासाठी, श्रीमंत होण्यासाठी खूप चांगले मार्ग आहेत. हे सर्व मिळविण्यासाठी दुसऱ्यांना फसविण्याची, बनवाबनवी करण्याची मुळीच गरज नाही. अशा गैरमार्गामुळे तुमचा स्वतःचा देखील बळी जाऊ शकतो. आणि म्हणून आपणच या ठिकाणी सावध राहिलं पाहिजे. अशीच दुसरी एक गोष्ट, सिंह व ससा. एका अरण्यात भसरूक नावाचा सिंह राहत होता. तो अनेक प्राण्यांना विनाकारण त्रास देत असे. सर्व पशु भयभीत झाले होते. एकदा सर्व प्राणी एकत्र जमले व त्यांनी योजना आखली. ते सिंहाकडे गेले व म्हणाले, तुम्ही रोज विनाकारण असंख्य पशूंना मारता. रोज एकच पशु तुम्हाला भूक भागविण्यासाठी पुरेसा आहे. तुम्ही गरजेपेक्षा जास्त पशु मारलेत तर लवकरच जंगलात प्राणी शिल्लक राहणार नाहीत. म्हणून आम्ही एक योजना आखली आहे. आमच्यापैकी रोज एक प्राणी तुमच्याकडे येईल. आपण त्याला मारून खा. अशा प्रकारे आपले शिकारीचे कष्ट वाचतील व रोजचं सावजही सहज मिळेल. भसरूकाने ही योजना मान्य केली, पण त्यांना बजावलं, ज्या दिवशी पशु येणार नाही त्या दिवशी जंगलातील सर्व प्राण्यांना मी ठार करीन. त्या दिवसापासून रोज एक प्राणी सिंहाकडे जाऊ लागला. सिंह त्या प्राण्याला मारून खात असे. एक दिवस चिमुकल्या ससाबरोबर सिंहाकडे जायची पाळी आली. ससोबाला समोर वाढून ठेवलेल्या मृत्यूची भीती वाटत होती, पण सशाला सिंहाकडे जाण्यावाचून दुसरा पर्यायच नव्हता ना. ससोबा जड पावलांनी सिंहाकडे निघाला. सिंहाकडे जाता जाता ससोबाला एक विहीर दिसली. त्याने विहिरीत डोकावून बघितलं तर त्याला त्याचं स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. प्रतिबिंब पाहून ससोबाला एक कल्पना सुचली. मग जाणून बुजून ससोबा खूप उशिरा सिंहाकडे पोहोचला. ससोबाला पाहताच सिंह कळाळला व म्हणाला, तुला इतका उशीर का झाला? आधीच ठरवलेल्या योजनेप्रमाणे ससोबानं बनावट रचना केली आणि एक गोष्ट सांगितली, महाराज महाराज मला एकट्याला खाऊन आपलं पोट कसं भरणार, म्हणून आणखी 4 ससे माझ्या बरोबर येणार होते. आम्ही सर्वजण आपली सेवा करू, उपयोगी पडू याचा आम्हाला अभिमान वाटत होता. पण येथे येताना वाटेत एक सिंह भेटला व तो मीच जंगलाचा राजा आहे असं धरडावून सांगू लागला. आम्हाला आपल्याकडे यायला उशीर होत आहे असं सांगताच त्यानं तुमच्याबद्दल अपशब्द वापरायला सुरुवात केली. त्या सिंहाची खूप विनवणी केल्यावर त्याने मला येथे यायला परवानगी दिली.
पण एक भयंकर अट घातली ती अशी की आपण त्या सिंहाचं स्वामित्व स्वीकारायला हवं, त्या सिंहाला तुम्ही राजा मानलं पाहिजे. हे शब्द कानी पडताच भस्रुकाच्या रागाला पारावारा उरला नाही. तो म्हणाला, तो सिंह कुठे राहतो ते लवकर सांग मला. सश्यानं सिंहाला थेट विहिरीजवळ नेलं व सिंहाला सांगितलं की काय, की तुम्हाला आव्हान देणारा सिंह येथे या विहिरीच्या आत राहतो. सिंहानं विहिरीत डोकावून बघितलं तर त्याला आत स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. विहिरीत दुसरा सिंह आहे असं समजून सिंहानं एक मोठी डरकाळी फोडली. डरकाळीचा प्रतिध्वनी आला. भस्रुकाला वाटलं आव्हान देणारा सिंहच डरकाळी फोडून प्रतिउत्तर देत आहे. एवढं होईपर्यंत सिंहाच्या रागाचा पार वर चढला पारा. त्यानं दुसऱ्या क्षणी विहिरीत उडी मारली आणि तो विहिरीत बुडून मरण पावला आणि सश्यानं स्वतःची सुटका करून घेतली. तात्पर्य काय मित्र हो, काही मिळवायचं असेल तर रानटी ताकदीपेक्षा बुद्धिमत्ताच उपयोगी पडते. तुमच्या समस्यांची सर्जनशीलता वापरून उत्तर शोधा. धोपट मार्ग सोडून जर समस्यांची उत्तर शोधलीत तर काय ती अधिक श्रेयस्कर ठरतील. आधुनिक जगातील नेत्यांना एकच संदेश आहे की शारीरिक बळकटीपेक्षा बौद्धिक क्षमता अधिक प्रभावी आहे. म्हणून मुलं हो, व्यायामशाळेत जाऊन स्नायू बळकट करण्यापेक्षा बौद्धिक बळ वाढवण्यावर अधिक भर दिला पाहिजे. उंटाची कथा. उंटाची कथा. एका अरण्यात मदोत्कर नावाचा सिंह राहत असे. एक कावळा, चित्ता व कोल्हा सिंहाचे अनुयायी होते. एकदा काय झालं, वाट चुकून जंगलात आलेला सिंहाने पाहिलं. कोणाला तर उंटाला. उंटाचं नाव होतं कथानक. सिंहानं आयुष्यात कधीही उंट बघितला नव्हता. त्यामुळे सिंहाला असा अनोखा प्राणी पाहून आश्चर्य वाटला. सिंह म्हणाला, अरे गड्यांनो, तो प्राणी पहा. तो जंगली प्राणी आहे की गावातला आहे याचा नीट तपास करून या. कावळा म्हणाला, हा प्राणी उंट असून तो गावातला आहे व नक्कीच खाण्याजोगा आहे. तुम्ही याला ठार मारलंच पाहिजे. सिंहाने उंटाला ठार मारायला नकार दिला. सिंह म्हणाला, या प्राण्याला मी मारणं योग्य नाही, कारण हा प्राणी माझ्या राज्यात आला आहे, म्हणजेच तो माझा अतिथी आहे, पाहुणा आहे. नंतर सिंहाने कावळा, चित्ता व कोल्हा यांना बोलावलं व त्यांना सांगितलं की तुम्ही जा व अत्यंत सन्मानानं उंटाकडे जा आणि उंटाला माझ्याकडे घेऊन या. मला जाणून घ्यायचंय की तो उंट या जंगलात कसा काय आला, कसा भरकटला. उंट तेथे आल्यावर त्याला सिंहानं विचारलं की तो या जंगलात का आला रे बाबा. तेव्हा उंट म्हटला की तो त्याच्या मालकाच्या त्रासाला कंटाळून येथे आला आहे, पळून आला आहे तो. अच्छा. यामुळे सिंहाला त्या उंटाची दया आली. त्याने उंटाला न भीता जंगलात राहण्यास सांगितलं. त्या दिवसापासून उंट जंगलातच राहू लागला. बरं, पण एकदा गंमत झाली. एकदा जंगलात सिंहाची व हत्तीची तुफान मारामारी झाली. त्या मारामारीत हत्तीच्या सुळ्यांच्या माऱ्यानं सिंह पुरता जखमी झाला. सिंह एवढा जबरदस्त जखमी झाला होता की तो शिकारही आता करू शकत नव्हता. आता कावळा, चित्ता व कोल्हा यांची त्यामुळं काय झाली, उपासमार होऊ लागली ना. कारण सिंह एखादी शिकार करायचा
ती शिकार खाऊन झाल्यावरती उरलेलं हेच तिघं खात असत ना, म्हणजे आयत्या बिड्यावर नागोबा. सिंहाला त्या तिघांची दया आली, म्हणून सिंहानं त्यांना सांगितलं की जा बाबा हो, असा प्राणी शोधा की त्याची शिकार मी या जखमी अवस्थेतही करू शकतो. कावळा व कोल्हा खूप खूप जंगलात फिरलेत. सर्व जंगल त्यांनी पालतं घातलं, पण त्यांना शिकारी योग्य पशु सापडलाच नाही. सरते शेवटी दोघांच्याही त्या मनात आलं की अरे उंटालाच मारायचा विचार आला त्यांच्या डोक्यात. हो, कावळा म्हणाला आपल्या मालकानं या उंटाला अभय दिलंय, आपण उंटाची हत्या कशी काय करू शकतो. कावळा व कोल्हा सल्ला मसलत करून उंटाला मारण्याची परवानगी मिळवण्यासाठी सिंहाला जाऊन भेटले. कोल्ह्यानं धीर धरून सिंहाला विचारलं, महाराज आम्हाला आहे ना एकही प्राणी मिळाला नाही, आम्ही भुकेनं तडपडत आहोत आणि त्या आपली स्थिती आमच्याहून आणखी वेगळी नाहीये. महाराज आपल्या परवानगीने आम्ही कथानक उंटाला मारून आमची भूक भागवू का. हे वक्तव्य ऐकून सिंह खूप चिडला आणि सिंह म्हणाला तुमचा धिक्कार असो, तुम्ही विचारतातच कसे. मी त्याला अभय दिलंय ठाऊक नाही का. तुम्ही जर परत उंटाला मारायचा विचार जरी केलात तरी मीच तुम्हाला ठार मारीन. माझ्या पाहुण्याला मारून मला पापाचं धनी व्हायचं नाही. या सल्ल्यावर कोल्हा म्हणाला महाराज तुम्ही नक्कीच पापाचे धनी व्हाल जर तुम्ही उंटाला मारलं तर. पण महाराज आपले प्राण वाचविण्यासाठी जर उंट स्वतःहून आपलं भक्ष्य होणार असेल तर आपण पापाचे धने कसे व्हाल. आपल्याला जर हे शक्य नसेल तर आमच्यापैकी कोणासही मारून आपण आपली भूक भागवू शकता. कारण आपण जर भुकेने तळमळून मृत्यू पावलात तर आम्हालाही आज ना उद्या तसाच मृत्यू येईल. मदतकर सिंह यावर म्हणाला तुम्हाला हवं तसं करा. आधीच ठरलेल्या नियोजनाप्रमाणे कोल्ह्यानं जमलेल्या सर्व मित्रांना उद्देशून सांगितलं, हे पहा मित्र हो, आपल्या धन्याची तब्येत खूप खालावली आहे व हे असंच राहिलं तर लवकरच महाराज भुकेने मरण पावतील आणि असंच जर घडलं तर आपलं रक्षण कोण करील. आपण त्यांचे प्राण वाचविण्यासाठी स्वतःहून भक्ष्य होऊया. आपण जर सिंहाचे प्राण वाचवले तर आपण त्यांच्या ऋणातून अंशतः मुक्त होऊ. असं म्हणून कोल्हा सिंहापुढे डोळ्यात पाणी आणून बसला. कोल्ह्याचं धन्यावरील प्रेम पाहून कावळा खूप प्रभावित झाला होता. कावळ्यालाही प्रेम दाखविण्यासाठी मागे राहून चालणार नव्हतं. कावळा अत्यंत नम्रतेनं म्हणाला, महाराज मला खाऊन आपण स्वतःचे प्राण वाचवा, म्हणजे मला निदान मुक्ती तरी मिळेल. कोल्हा म्हणाला, अरे कावळ्या, तुला खाऊन आपल्या धन्याचं पोट कसं भरणार. तू एवढा छोटासा आहेस. शिवाय आपल्या धर्मग्रंथात स्पष्ट उल्लेख आहे की कावळ्याचं मांस खाणं हे महापाप आहे. कावळ्या, तू तुझ्या खऱ्याखुऱ्या भावना दाखवून केव्हाच पापमुक्त झाला आहेस. शिवाय सिंहाच्या ऋणातून मुक्त आहेस. आता तू दूर हो. महाराज मला खाऊन टाका, म्हणजे दोन्ही जगात मला मुक्ती मिळेल. हे सर्व चित्ता ऐकत होता. महाराज तुम्ही मलाच खाऊन टाका, म्हणजे मला मुक्ती मिळेल, असं आता चित्ता विनवू लागला. बिचाऱ्या कथानक उंटाला कोल्ह्याचा डाव ठाऊक नव्हता, माहिती नव्हता. त्यामुळे तो अलगद कोल्ह्याच्या जाळ्यात अडकला. प्रत्येक प्राण्याला मरायची इच्छा होती, पण सिंहाने कोणालाच मारलं नाही. म्हणून उंटाला सुद्धा सिंहाला खुश करण्यासाठी स्तुती सुमन व्हायचं डोक्यात त्याचं आलं आणि तो म्हणाला, हे चित्तोबा, आपले धनी तुला कसे मारतील रे. तू व सिंह दोघेही मांसाहारी कुळातले आहात. तू बाजूला हो, मला सिंहाला विनंती करू दे.
आणि कथानकानं वळून सिंहाला विनंती केली, महाराज, ही सर्व जनावरं आपलं खाद्य व्हायच्या योग्यतेची नाहीत. आपण मला खाऊन आपले प्राण वाचवा. मला दोन्ही जगात मुक्ती मिळेल. कथानक उंटाचं बोलणं संपतय न संपतय तोच सिंहानं दुसऱ्या प्राण्यांना खुणावलं. लगेचच चित्ता व कोल्हा यांनी मिळून उंटाचं पोट फाडलं व उंटाला ठार मारलं. तात्पर्य काय मित्र हो या गोष्टीतलं? पहिलं तात्पर्य असं आहे, कोणावर विश्वास ठेवावा वर कोणावर ठेवू नये हे कळणं महत्वाचं आहे. तुम्ही जर अयोग्य सल्ल्याप्रमाणे वागलात तर तुमचं काम सिद्धीस जात नाही. सतत आत्मकेंद्रित असणाऱ्या माणसांपासून सावध राहा, कारण अशी माणसं तुमच्यावर कशाही प्रकारे कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत असतात. तुमच्या आयुष्यात मनोभावे केलेलं काम तुम्हाला खूप खुश आनंद देईल, पण स्तुतीसुमन फारशी यशदायी होणार नाहीत. याच कारणास्तव तर कथा नीतिमान कबूतर व पारधी. एक पारधी जंगलात भक्ष्य शोधत फिरत होता. तो पारधी अतिशय क्रूर असल्यानं त्याला जमातीकडून वाळीत टाकण्यात आलं होतं. एकदा पारध्यानं एक मादी कबूतर पकडलं. मादीला पिंजऱ्यात बंद करून पारधी परत शिकारीला निघाला. अचानक आकाशात काळे ढग जमा झाले व जोराचा पाऊस पडू लागला. पारधी घाबरला व सुरक्षित जागा शोधू लागला. त्याला एक मोठं झाड दिसलं. पारध्यानं झाडाचा आश्रय घेतला. पाऊस एकदाचा थांबला. पारध्यानं वर बघितलं व म्हणाला, झाडावर जे कोणी राहत असाल त्यांनी ऐका, मी या झाडाखाली आश्रय घेतला आहे. मला थंडीचा त्रास होत आहे व खूप भूक लागली आहे. कृपया मला वाचवा. एक नर कबूतर झाडावर राहत होतं. आपली सहचरी मृत झाली असं वाटून नर आर्त स्वरात शोक करीत होता. मादीने वर बघितलं व झाड ओळखलं. आपला सहचर झाडावर असल्याचं पाहून तिला अत्यानंद झाला. मादीने नर कबुतराला भुकेलेल्या पारध्याचे प्राण वाचवायला सांगितलं. मादी म्हणाली, मला पिंजऱ्यात बंद करून ठेवले म्हणून पारध्यावर रागावू नको. मला माझ्या मागच्या कर्माची फळं मिळत आहे. तू तुझं कर्तव्य बजाव व पारध्याचे प्राण वाचव. नर कबुतरानं मी तुझ्यासाठी काय करू शकतो असं विचारलं. पारधी म्हणाला, मला खूप थंडी वाजत आहे. नरानं पालापाचोळा जमा केला व त्यावर एक ठिणगी पाडली. थोड्याच वेळात अग्नी पेटला. पारध्याला ऊब मिळाली व त्याचा थंडीपासून बचाव झाला. आता नर कबुतराच्या लक्षात आलं की आपला पाहुणा भुकेलेला आहे. पाहुणाला देण्यासाठी आपल्याजवळ अन्न नाही. हे पाहून नर कबूतर दुःखी झाला. नरानं स्वतःचं अगणित बलिदान करायचं ठरवलं. माझं मांस खाऊन त्याची भूक भागेल असं त्याला वाटलं आणि खरोखरीच त्यानं धगधगत्या आगीत उडी मारली. हे पाहून पारध्याला स्वतःची लाज वाटली. त्यानं पक्षी पकडायची सर्व आयुधं जाळून टाकली व पिंजऱ्यातून मादीला सोडून दिलं. आपल्या सर्व पापांच्या प्रायश्चितासाठी त्यानं साधं बैराग्याचं जीवन जगायचं ठरवलं. नरानं आगीत उडी मारल्याचं बघून मादीला दुःख अनावर झालं व तिनंही आगीत उडी घेतली. हे सर्व पाहून पारध्यानेही आपला देह अग्नीच्या स्वाधीन केला. तात्पर्य, मनुष्याप्रमाणे आपल्या पाहुण्यांचं आगत स्वागत कसं करावं व आपल्या जोडीदाराशी घट्ट संबंध कसे ठेवावेत हे कबुतराच्या जोडीकडूनच शिकावं.
अशीच एक कथा. साप व मूर्ख बेडूक. गंगादत्त नावाचा एक बेडूक एका विहिरीत राहत होता. काहीतरी क्षुल्लक कारणावरून विहिरीत राहणाऱ्या इतर बेडूक नातेवाईकांशी त्याचं भांडण झालं. इतर बेडकांपासून खूप त्रास झाल्यानं विहिरीतून पाणी काढण्यासाठी सोडलेल्या दोरीच्या साह्यानं बेडूक विहिरीच्या बाहेर पडला. बेडकाला इतर बेडकांवर सूड उगवायचा होता. आता अचानक एक काळा नाग बिळात शिरताना त्याला दिसला. मग त्यानं याच सापाच्या मदतीनं इतर बेडकांवर सूड उगवायचं ठरवलं. बिळाच्या तोंडाशी बेडूक उभा राहिला व त्यानं सापाला साद घालून आपली समस्या समजावून सांगितली. सापानं बेडकाला मदत करायचं ठरवलं. दोरीच्या साह्यानं बेडूक व साप विहिरीत उतरले. बेडकानं विहिरीच्या भिंतीतलं एक सुरक्षित छिद्र सापाला दाखवलं. साप त्या खोप्यात लपला. साप तेथे राहू लागला व एका मागून एक असे बेडूक त्यानं खाऊन फस्त केले. बेडकाला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या, कारण त्याच्या जातभाईंवर सूड उगवला जात होता ना. सर्व काही मनाजोगतं चालू होतं. सापानं सर्वच्या सर्व बेडूक खाऊन टाकल्यावर सापाने गंगादत्तला समज दिली, जर तू मला आणखी बेडूक दिले नाहीस तर मी तुझ्या कुटुंबियास मारून टाकील. सापाची मदत घेऊन आपण घोड चूक केली असं गंगादत्त बेडकाला लक्षात आलं. अगदी दुसऱ्याच दिवशी सापानं गंगादत्तच्या मुलाला गिळून टाकलं. अत्यंत दुःखी होऊन उच्च स्वरात गंगादत्त रडत होता. बेडकाने बेडकीला धोक्याची सूचना देत सांगितलं, आपण जर या विहिरी बाहेर पडलो नाही तर आपल्यालाही लवकरच मृत्यूला सामोरं जावं लागेल. बेडकाची भीती खरी ठरली. अगदी दुसऱ्याच दिवशी सापानं बेडकीला खाऊन टाकलं. आता त्या विहिरीतील बेडकांपैकी फक्त गंगादत्त बेडूकच शिल्लक उरला होता. एक दिवस भुकेलेल्या सापानं बेडकाला आणखी बेडूक आणून द्यायला सांगितलं. गंगादत्त म्हणाला, तू जर मला बाहेर जाऊ दिलंस तरच मी तुझ्यासाठी भरपूर बेडूक आणू शकेन ना. बाहेर तर जाण्याची मला परवानगी दे. गंगादत्तकडून लवकर परत यायचं वचन घेऊन सापानं गंगादत्तला सोडलं. गंगादत्त लगबगीनं दोरीच्या साह्यानं विहिरी बाहेर पडला. खूप दिवस झाले तरी गंगादत्त विहिरीत परतला नाही. सापानं एका सरड्याला गंगादत्तचा ठाव ठिकाणा शोधायला सांगितला. सापानं सांगितलं, तू गंगादत्तचा जिवलग मित्र आहेस म्हणून तू त्याला गाठून सांग की मी त्याला खाणार नाही. त्यानं जरूर या विहिरीत लपावं. सरडा गंगादत्तला भेटला व म्हणाला, तुझा मित्र तुझी वाट पाहतोय. पण गंगादत्त म्हणाला, जा त्या सापाला जाऊन सांग मी कधीच परतणार नाही त्या विहिरीत. तात्पर्य, सूड तुमच्यावर उलटू शकतो मित्र हो. सूड उगवण्यापूर्वी सुडाच्या फायदा तोट्याचा विचार करा. कदाचित दोन्ही बाजूंचा विचार केला तर सूड घेण्याचा विचार सोडून द्याल. कित्येकदा आपल्याला आपल्याच चुकीचं जबरदस्त प्रायश्चित्त घ्यावं लागतं. आपल्या हातून कमीत कमी चुका कशा होतील याची दक्षता घ्यायला हवी, नाहीतर त्या चुकीच्या प्रायश्चित्ताखाली आपण दबले जाऊ शकतो. नमस्कार विद्यार्थी मित्र हो, कसे आहात? मला माहिती आहे कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आपण घरात अडकून पडलो आहोत. पण आपण घरात तर कोरोना बाहेर. मग घरात राहून काय करता? नुसत्या दंगा मस्त्या? नाही, मला माहिती आहे आपण सगळे चांगले मुलं आहोत,
थोड्या मस्त्या, थोडा अभ्यास, थोडी घरच्यांना मदत नक्कीच करत असाल. आणि या अभ्यासामध्ये आपल्या शाळेतील शिक्षक आपल्यापर्यंत काही ना काही उपयुक्त माहिती नक्कीच पोहोचवत असणार. माझ्याही कथा आपल्यापर्यंत आपल्या शिक्षकांनी नक्कीच पोहोचवल्या असतील. आजही मी आपल्यापर्यंत येतोय ते केवळ आपल्या शाळेतल्या शिक्षकांमुळे. त्यामुळे एकदा आपल्या शाळेतल्या शिक्षकांसाठी धन्यवाद म्हणून जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. आज जरा विनोदी कार्यक्रम छोटासा मोरू आणि मास्तरचा मी तुम्हाला ऐकवणार आहे. चला तर मग. मास्तर म्हणतात मोरूला, ए मोरू, काल का नाही आलास? मोरू म्हटला, मास्तर अहो मी विद्यार्थी आहे, शिपाई नाही. इथे काही साफसफाई करायला येऊ का शाळेत? अहो काल रविवार होता. बरं 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 मग शनिवारी का नाही आलास? मास्तर शनिवारी मी शाळेत यायला निघालो होतो, पण माझ्याकडे एकच पॅन्ट आहे ना, आईने नेमकी ती धुवायला टाकली होती म्हणून नाही येऊ शकलो. असं मग शुक्रवारी का नाही आलास? शुक्रवारी यायला निघालोच होतो, रस्त्यात तुमच्या घरावरून येत होतो मास्तर, तर तुमचं धोतर वाळत होतं. मग मला वाटलं तुम्ही पण नाही येणार शाळेत म्हणून नाही आलो. अरे मोरू, तुला रोज रोज दांड्या मारायला तुला कारण सापडतात तरी कशी र? मास्तर रोज कारण नाही सुचत ना, म्हणून तर आज आलोय. अच्छा अच्छा ठीक आहे. मग मी तुला विचारणार आहे, आज तुझा अभ्यास घेणार आहे, त्या सगळ्या अभ्यासामध्ये तुला पाहणार आहे. चल तोंडी परीक्षाच तुझी मी आज घेतो. मला सांग, आपण कोणत्या राज्यात राहतो रे? सर महाराष्ट्रात. जय महाराष्ट्र, करा कष्ट. अच्छा अच्छा, वा 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 मोरू, हुशार आहेस. मग आता सांग, महाराष्ट्राच्या स्पेलिंग काय रे? सर तसं असेल ना पेलिंग बिलिंगचं गंमत तर जाऊ द्या, मग गोवा. गोवा मला आवडतं. हे बरोबर नाही. बर मला सांग, तुला नेपाळ आणि चंद्र याच्यामध्ये लांब काय वाटतं रे? नेपाळ आणि चंद्र? सर याच्यामध्ये मला आहे ना नेपाळ लांब वाटते. नेपाळ कसं काय रे? अहो सर चंद्र येथून दिसतो, नेपाळ काही दिसतो का? अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे. मला सांग, तुला मोठा झाल्यावर तुला काय व्हायचंय रे? कोण होणार आहे तू? सर मी पायलट होणार आहे. पायलट? पायलट व्हावंसं वाटतं? वा वा, पण तुला पायलट का व्हावंसं वाटतं रे? कारण मास्तर पुस्तकं पाहिलीत की माझे पाय लट 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 व्हायला लागतात ना. बरं 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 समज तू पायलट झाला आणि तुझं विमान बंद झाल्यावर काय करणार रे? याच्यात कायच मास्तर, आपला काय अनुभव कमी आहे का? आपल्याकडे टमटम आहे, आम्ही काय करतो माहिती ना, तसंच करेल. पण काय रे, बंद पडल्यावर सर्व प्रवाशांना खाली उतरेल आणि म्हणेल मारा धक्का, दे धक्का. असं नसतं. बरं बरं मला सांग, तुला सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न विचारतो. आपल्या या सजीव सृष्टीमध्ये प्राण्यांमध्ये सर्वात खतरनाक डेंजरस प्राणी कोणता आहे? डेंजर प्राणी मास्तर? हो हरिण. हरिण? हरिण? अरे वाघ वगैरे सांगितलं असतं, तू हरिण कसं काय रे बाबा? अहो मास्तर, सत्ययुगामध्ये असं म्हणतात की तिनं रामाला फसवलं आणि कलियुगामध्ये सलमान खानला फसवलं ना. बरं 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 मोरू, रावणाकडे कोणती कला होती रे? मास्तर तो समूह गीत एकटाच म्हणूच शकत होता, ही मोठी कला त्याच्याकडे होती. मोरू पुढचा प्रश्न सांग बरं त्याचं उत्तर. पाल चिपकली माहिती ना? मग माहिती ना मास्तर. मग सांग, पाल ही कोण होती रे? मास्तर
ती गरीब मगर आहे, मगर. अहो, जिला लहानपणी ना बोर्नविटा नाही मिळाला, त्यामुळे ती कुपोषित राहिली. काहीतरीच काय सांगतो मग. बरं जाऊ दे, मला सांग, शून्यापेक्षा लहान संख्या आहे का? आहे ना मास्तर. काहीतरीच काय सांगतो. कोणती? मास्तर, टिंब आहे ना, टिंब. बरं जाऊ दे, मी तुला आहे ना भाषेतला एक प्रश्न विचारतो. मी उपाशी आहे, सांग कोणता काळ आहे? मी उपाशी आहे कोणता काळ? मास्तर, हा दुष्काळ असावा बहुतेक. दुष्काळ नाही, मी तुला इंग्रजीतला प्रश्न विचारतो. अंथरूण पाहून हातपाय पसरावे, याचं इंग्रजीत भाषांतर करत काय मास्तर? अंथरूण पाहून हातपाय पसरावे, याचं इंग्रजीत स्प्रेड युअर तंगडी इन अवेलेबल गोंगडी. मास्तर ऐक, ए मोरू, एक गाढव आहे. त्या गाढवापुढे एक दारूची आणि एक पाण्याची बादली आहे, आणि त्यात गाढव पाण्याच्या बादलीतून पाणी पितोय. यावरून तू काय निष्कर्ष काढशील रे? काय म्हटले मास्तर? गाढव आहे, त्याच्यासमोर एक दारूची बादली आहे आणि पाण्याची बादली आहे, त्यातनं ते गाढव पाण्याच्या बादलीतलं पाणी पितोय. याच्यावरनं निष्कर्ष साधं आहे ना, जे गाढव असतात ते दारू पित नाही. बरं. पण का रे, तुला काय सांगावं तेच कळत नाही. तुला गणित येत नाही, इतिहास जमत नाही, विज्ञान समजत नाही. मग तुला येतं तरी काय रे मोरू? मास्तर, ह्या साऱ्या विषयांचं नाव ऐकून मला घाम येतो ना, घाम. पण मास्तर, तुम्ही मानचे गणिताचे मास्तर. इंग्रजीच्या तासाला इंग्रजीत बोलतात, मराठीचे सर मराठीत बोलतात. मग तुम्ही गणिताच्या भाषेत का बोलत नाही? अय मोरियू, दीडशाण्या. गणिताच्या भाषेत पाहिजे तुला तर तू दीडशाण्या आहे. 1 फूट फटका बसला ना की अर्धा फूट वागशील आणि 2 फूट लांब उडून पळून जाशील, समजेल? असू दे, तरी तू माझा आवडताच विद्यार्थी ना. मग तुम्ही पण माझे आवडते शिक्षक ना. देवाची खरी भक्ती. एका गावात रस्त्याच्या कडेला एक भलं मोठं पिंपळाचं झाड होतं. त्या डेरेदार झाडाच्या बुंद्याशी एक वयोवृद्ध साधू महाराज राहत असत. सकाळ संध्याकाळ अहोरात्र हे साधू महाराज जय गुरुदेव असा देवाचा जप माळेने मोजून करत. रस्त्यावरून जाणारे गावकरी महाराजांना आज किती जप केला असे विचारत. तेव्हा साधू महाराज मोठ्या अभिमानाने जपाचा आकडा सांगत. त्याच झाडाच्या सावलीत रमा नावाची बाई फळे फुले व भाज्या विकायला सकाळ संध्याकाळ बसत असे. एकदा संध्याकाळी साधू महाराज निवांत बसले होते. नित्य नियमाप्रमाणे त्या संध्याकाळी रमाबाईने आपली उरली सुरली भाजी टोपलीत भरली, पैसे गोळा केले आणि ती घरी जायला निघाली. जाताना तिने साधू महाराजांना वाकून नमस्कार केला. साधू महाराजांनी जय गुरुदेव असे म्हणत आशीर्वाद दिला आणि ते रमाबाईला म्हणाले, मुली निघालीस का घरी? सांभाळून जा. तुला एक प्रश्न विचारू का? मी तुला नेहमी बघतो, तुझे यजमान कधीच इकडे फिरकत नाहीत. त्यांनीही तुला मदत करायला हवी. त्यावर रमाबाई म्हणाली, महाराज, माझे यजमान शेतात काम करतात. ही फळे फुले व भाज्या तेच पिकवतात. संसाराला हातभार लावावा म्हणून मी त्यांना थोडी मदत करते. साधू महाराज तिला म्हणतात, तू रोज भाजीचे पैसे गोळा करून ते न मोजताच आपल्या पदराला बांधून घरी घेऊन जातेस. त्या पैशाचे करतेस तरी काय? त्यावर ती बाई हसत म्हणाली, ते पैसे मी माझ्या गुरुदेवाला देते. त्यावर साधू महाराजांनी विचारले, कोण आहेत तुझे गुरुदेव?
रमाबाई लाजत म्हणाली, माझे यजमानच माझे गुरुदेव आहेत. साधू महाराजांना हे उत्तर ऐकून खूप बरं वाटलं. ते रमाबाईला म्हणाले, पोरी, ते पैसे मोजून तरी द्यायचे. तुला तू कमावलेल्या पैशाचा हिशोब नको का ठेवायला? शेवटी तो तुझ्या मेहनतीचा पैसा आहे. त्यावर रमाबाई म्हणाली, महाराज, माझ्या गुरुदेवाला मी तन मन सर्वच अर्पण केलाय. आता मी कमावलेले धनसुद्धा त्यांचेच ना. ज्याला सर्व आयुष्यच वाहिलं आहे त्याला पैसे मोजून का द्यायचे? असं म्हणून रमाबाई तिथून लगबगीने निघून गेली. त्या संध्याकाळी रमाबाईच्या बोलण्यामुळं साधू महाराजांचं जरा चित्त विचलित झालं. त्यांनी आत्मचिंतन करत स्वतःला प्रश्न विचारला, रमाबाईचा नवरा तिचा गुरुदेव, तर माझा गुरुदेव कोण? कोण माझा गुरुदेव? अर्थातच माझा देवच माझा गुरुदेव. मग जर रमाबाई आपल्या देवाला तन मन धन देऊन सेवा करते, तर मी सुद्धा माझ्या देवाची तन मन देऊनच सेवा करतो. जर ती आपल्या देवाला मोजून पैसे देत नाही, तर मी माझ्या देवाचा जप मोजून का करतो? यापुढे आपण कधीही न मोजता देवाचे नामस्मरण करायचं असं ठरवून साधू महाराजांनी आपल्या हातातील जपमाळ फेकून दिली. त्यानंतर साधू महाराज देवाचं अखंड नामस्मरण करत राहिले. खरी भक्ती. एका गावात दोन भाऊ राहत असतात. एक भाऊ पुजारी होता, तर दुसरा भाऊ शेतकरी होता. एके दिवशी शेतकरी आपल्या भावाला भेटण्यासाठी त्याच्या घरी जातो. तेव्हा पुजाऱ्याच्या घरातील नोकर शेतकऱ्याला म्हणतो, मालक शंकराची पूजा करत आहेत, तुम्ही थोडा वेळ त्यांची वाट पहा. शेतकरी भावाच्या अंगणात एक खड्डा खणतो. थोड्या वेळाने तो पुन्हा नोकराला विचारतो, तुझ्या मालकांची पूजा झाली का? तेव्हा तो नोकर त्या शेतकऱ्याला म्हणतो, आता मालक विष्णूची पूजा करत आहेत. शेतकरी पुन्हा दुसरा खड्डा खणतो. पुन्हा तो शेतकरी त्या नोकराला आपला भाऊ काय करतोय हे पाहायला सांगतो. तेव्हा तो नोकर आत जाऊन डोकावून बाहेर येतो व सांगतो, आता मालक महाकाली देवीची पूजा करत आहेत. तो शेतकरीही पुन्हा तिसरा खड्डा खणतो आणि 1 तास निघून जातात. इतक्या वेळात तो शेतकरी तिथे 7 खड्डे खणून ठेवतो. शेवटी पुजारी भाऊ पूजा संपून बाहेर येतो आणि भावाने केलेल्या 7 खड्ड्यांना पाहून म्हणतो, हे 7 खड्डे तू कशासाठी खणलेस? त्यावर शेतकरी भाऊ म्हणतो, जमिनीला पाणी लागते का ते पाहत होतो. त्यावर स्वतःला बुद्धिमान समजणारा भाऊ शेतकऱ्याला म्हणतो, अरे वेड्या, 7 खड्ड्यांऐवजी 1च खड्डा खणायचा होतास. तुला नक्कीच खड्ड्यामध्ये पाणी लागलं असतं. असे म्हणताच आपल्या हजरजबाबीपणा दाखवत शेतकरी आपल्या भावाला म्हणाला, अरे वेड्या, तू सुद्धा एकाच देवाची पूजा करायची होतीस. तुला सुद्धा देव प्रसन्न झाला असता आणि माझा वेळ वाचला असता, खोळंबा टळला असता, नाही का? खरी भक्ती. कथा. मी न्यूनगंडावर मात करणारच. मी न्यूनगंडावर मात करणारच. एक कुंभार होता. तो दिवसभर आपल्या कामात मग्न असे. रोज सकाळी तो आपल्या दोन्ही खांद्यांवर मळकी घेऊन आपल्या अंगणातील विहिरीतून पाणी आणायचा आणि कामाला सुरुवात करायचा.
दिवसभर काम करताना तो मडक्यातील पाणी वापरत असे. एकदा विहिरीजवळ असलेल्या दगडाला आपटून एका मडक्याला छिद्र पडतं व ते मडकं फुटल्यामुळे गळू लागतं. फुटलेल्या मडक्याला वाटते की आपला मालक आपल्याला निकामी झाल्यामुळं टाकून देणार. पण बरीच वर्ष होऊनही तो कुंभार त्या फुटलेल्या मडक्याला टाकून देत नाही. पाण्याने पूर्ण भरणारे दुसरे मडके फुटलेल्या मडक्याला नेहमी चिडवत असे की तुझ्या पूर्वीसारखा फायदा आपल्या मालकाला काही होत नाही आता. एक दिवस ते फुटलेलं मडकं कुंभाराला म्हणतं, मालक मला माफ करा, मी फुटलेलो असल्यामुळं तुम्हाला पूर्ण क्षमतेने पाणी देऊ शकत नाही. पूर्वी तुम्हाला माझ्याकडून पूर्ण पाणी वापरायला मिळायचं, पण आता माझी अर्धीच क्षमता तुम्ही वापरू शकता. इतके असूनही तुम्ही मला टाकाऊ समजून फेकून न देता माझा अजूनही वापर करत आहात आणि मला तुमची सेवा करण्याची संधी देत आहात, म्हणून मी तुमचा आभारी आहे. त्यावर तो कुंभार त्या मडक्याला म्हणतो, विहिरीपासून आपल्या घरापर्यंतच्या पायवाटेच्या दोन्ही बाजूला जी फुलांची बाग दिसते ना, ती बाग फुलवण्याचं कारण तूच आहेस. मी हो, तुझ्यातून पाणी गळत असल्यामुळे फुलं झाडांना थेंब थेंब पाणी मिळतं. उलट तू दुसऱ्या मडक्यापेक्षा दुहेरी काम करत आहेस. मी त्या मडक्यातील पाणी फक्त मडकी बनवण्यासाठीच वापरतो रे, पण तुझ्या मडक्यातलं पाणी, या पाण्याने मी तर मडकी तर बनवतोच, पण त्याबरोबरच फुलं झाडांना पाणीही मिळतं आणि मला देवपूजेला लागणारी फुलं ही पूर्वीपेक्षा जास्त मिळू लागली आहेत. त्यामुळे माझा जास्त फायदा झाला आहे. खरं पाहता मीच तुझा आभारी आहे. हे ऐकून चांगले मडके हिरमुसले, पण फुटलेल्या मडक्याला आपण आपल्या मालकाच्या कामी येतो याचा अभिमान वाटतोय. तात्पर्य, आपण कधीच स्वतःला कमी लेखू नये. नैसर्गिकरित्या आपल्यामध्ये सुप्त शक्तींचा साठा असतो मंडळी. आपण जसे आहोत तसे आपल्याला आपल्या यशासाठी व समाजासाठी, समाजाच्या हितासाठी आपला वापर कसा करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. जर आपल्या प्रगतीपथावर आगेकूच करायची असेल तर मनामध्ये कोणताही न्यूनगंड न बाळगणे हिताचे ठरेल. शाही बगीच्याच्या ची राखण करणारा माळी आपल्या दारात लावलेल्या आबोलीच्या झाडाची राखण जीवापाड करतो, हे नाही का? कथा, मी न्यूनगंडावर मात करणारच. मी न्यूनगंडावर मात करणार. माझी मैत्री. मैत्री टिकवायची कशी? समजूतदार व्हावं, सहभागी व्हावं, कधी मोठं व्हावं, कधी लहान, कधी चंदनाचं खोड व्हावं, कधी कधी सहानं सुगंधी शीतल लेप निर्माण होणं महत्वाचं, कधी कधी परखड व्हावं, हे मात्र विसरू नका. मित्र म्हणजे तुम्ही स्वतःलाच दिलेली एक भेट आहे. आधी स्वतःचे मित्र व्हा, मग बघा बाकीचेही आपोआप तुमचे मित्र होतील. मित्र असण्यासाठी आपल्याला कुणी मित्र मानतं का हे आधी बघावं लागेल. तुमचा शब्द, तुमचं काम आणि तुमचा मित्र यांच्याशी प्रामाणिक राहा. मित्रासाठी खूप काही करणं म्हणजे केवळ त्याचा मित्र होऊन वागणं. मित्राचा संशय घेणे हे त्याने प्रत्यक्षात फसवण्यापेक्षाही अधिक त्रासदायक आहे. एखादी व्यक्ती बिनकामाची तोपर्यंत होत नाही जोपर्यंत त्याला मित्र आहे. आयुष्यातलं सर्वात मोठं भाग्य कोणतं? तर समजूतदार मित्र मिळणं. कुणाचे तरी भाऊ बहीण होण्यासाठी गरज असते संधीची आणि मित्र होण्यासाठी हृदयाची. मित्राला थट्टेनेही दुखावू नका बरं.
जर तुमच्याकडे सांगण्यासारखे काही महत्वाचे किंवा रंजक असे काही नसेल तर उगाच समोरच्याला तुम्हाला अशी माहिती विचारण्यासाठी प्रवृत्त करू नका. नवीन मित्र जरूर करा, पण जुने कायम ठेवा. तोच ठेवा आहे. नवी मित्र चांदी असली तर जुने मित्र सोने आहेत. सूर्याच्या दिशेने मान वळवणारी फुलं ढगाळ दिवसातही तोच मार्ग अनुसरतात. मित्र म्हणजे काय? तर अशी व्यक्ती की जिच्याजवळ तुम्ही पूर्ण व्यक्त होण्याचं धाडस करू शकता. खरा मित्र तुमच्या मार्गात येणार नाही. कधीपर्यंत? तर जोपर्यंत तुम्हाला तशी गरज भासणार नाही तोपर्यंत. तुमच्यापेक्षा चांगला नसेल तर मैत्री करू नका. तुमचा मित्र तुमच्यापेक्षा थोडा चांगलाच पाहिजे. कधी कधी थोडंसं पण परखड बोलणंही मैत्री टिकवण्याचा उत्तम मार्ग असू शकतो. एखादा मित्र एखाद्या वर्षात सापडू शकतो, मात्र एखादा मित्र एका तासातच गमावला जाऊ शकतो. समजूतदार मित्र मिळण्यासारखा दुसरा आशीर्वाद नाही. धारातीर्थी शत्रू पुन्हा उभा राहू शकतो, पण समेट करणारा मात्र कायमचा पराभूत असतो. मित्रासाठी प्राण देणे तेवढे अवघड नाही जेवढं प्राण देण्यासारखा मित्र सापडणं अवघड आहे. तुम्हाला 50 मित्र आहेत ते पुरेसे नाहीत. तुम्हाला एक शत्रू आहे, तो पुरून उरू शकतो. मैत्री आनंद वाढवते, सुखात वृद्धी करून चिंता कमी करते ती मैत्री, आणि दुःख वाटून घेते ती सुद्धा मैत्रीच. मैत्रीची भाषा म्हणजे केवळ शब्द नाहीत तर अर्थ आहे. भाषेपेक्षाही बुद्धी नेहमीच वरचढ असते. एकमेकांच्या अपराधांनाही जे क्षमा करू शकत नाहीत त्यांची मैत्री टिकू शकत नाही. दगदगत्या आगीत लोखंड एकजीव होऊन जातं, एकात्म होतं. तसंच परस्पर प्रतिकूलता मैत्री अधिक दृढ करते, घट्ट करते. दुःखातही वाटेकरी मिळाला की ते दुःख नक्कीच अर्ध होतं. प्रत्येकात एक तरी दुर्बलता असते, आणि जो अविचाराने मित्र शोधतो त्याला पाहिजे ते कधीच मिळत नाही. माझ्यापुढे चालू नकोस, मी कदाचित मागे येणार नाही. माझ्या मागून चालू नकोस, मी कदाचित मार्ग दाखवू शकणार नाही. माझ्यासोबत चालत राहा माझा मित्र होऊन. 3 वर्षे रोज 1 तास संभाषणापेक्षा 3 दिवस एकत्रित प्रवासातून तुम्हाला अधिक चांगला मित्र मिळू शकतो. ज्यांना दूरदृष्टी आहे, जे भविष्याचा वेध घेऊ शकतात, अशांबरोबर मैत्री वाढवा. तू माझ्याशी खोटं बोललास याचं मला दुःख नाही रे, तर यापुढे मी तुझ्यावर विश्वास टाकू शकणार नाही याचं खरं दुःख आहे. तुमचा मित्र म्हणजे ज्याला तुमच्याबद्दल सगळंच माहीत आहे आणि तरीही त्याला तुम्ही आवडता. जीभ चालवण्यापेक्षा शेपटी हलवतात म्हणून श्वानांना मित्रत्वाने वागवलं जातं. मित्र कितीही बोलला, काहीही बोलला तरी ऐका शांततेने, त्याला मन मोकळे करू द्या. आपल्या माघारी जो आपल्याबद्दल चांगलं बोलतो तो खरा मित्र. नवीन मित्र आणि जुना मित्र यांच्यावर कधीही नवीन मित्र आणि जुना शत्रू यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नका. संपन्नता, अनुकूलता मित्र घडवते आणि प्रतिकूलतेत त्या मैत्रीचा कस लागतो, मैत्रीतील भाव कळतो. देवा, असा मित्र पाठव की जो मला माझ्या चुका सांगेल. पूल तोडू नका, कारण तीच नदी कितीदा ओलांडावी लागेल हे सांगता येणार नाही. प्रत्येकात काहीतरी कमतरता असतेच असते. सर्व गुण संपन्न मित्र मिळवण्याच्या मागे लागू नका. मैत्री ही शौक म्हणून नाही, व्यसन म्हणून जोपासली पाहिजे. पण ते व्यसन पोखरणारे नको, तर पोसणारे हवे.
मैत्री करण्यासाठी निवडीचे स्वातंत्र्य आहे, हे नेहमीच लक्षात ठेवा. पुस्तकं आणि मित्र थोडे असावेत, पण चांगले असावेत. स्वतःबद्दल अहंकार जोपासण्यापेक्षा मित्राबद्दल अभिमान बाळगा. मित्रत्वाचा सल्ला देऊ. मैत्री ही श्रावणातल्या पाऊस पाण्यासारखी असते. ऊन पाऊस असणारच, तेव्हा विचलित होऊ नका. या खेळाचाही आनंद घ्या. गुळाची ढेप असेल तर मुंगळेच येणार, फूल असेल तर फुलपाखरूच येणार. जिच्या वाचून असहाय्य व्हावं तीच असते मैत्री. तिचा रुबाब तेवढा सांभाळला पाहिजे. तुम्हाला मित्र खूप असतील, तुमच्याकडे शिंपले खूप असतील, पण प्रत्येक शिंपल्यात मोती सापडेलच असे नाही. तो माझा मित्र आहे असे म्हणण्यापेक्षा मी त्याचा मित्र आहे म्हटले तर. मैत्री म्हणजे गुलामी नाही. मैत्री हा नात्याचा मुलामा आहे. जवळचा किंवा दूरचा नातेवाईक असू शकतो, मित्र नाही. मैत्री लोणणं नको, मोती माळ पाहिजे, रुबाबात गळ्यात मिरवण्याजोगे. हेच मैत्रीचं खरं गमक आहे.